श्री स्वामी समर्थ. डॉक्टरांनी सरळ सांगितलं, आता काहीच होऊ शकत नाही. पण त्यानंतर जे घडलं ते सेक्शनच्या पलीकडे होतं. हा खरा अनुभव आहे. हा शेवटपर्यंत नक्की बघा. एक आई आपल्या लहान मुलासाठी खूप चिंतेत होती. मुलगा गंभीर आजारात होता. ती त्याला घेऊन अनेक डॉक्टरांकडे गेली, पण कुठेच फरक पडला नाही. शेवटी डॉक्टरांनी हात टेकले. ते म्हणाले, आता काहीच होऊ शकत नाही. हे ऐकून ती आई पूर्णपणे तुटून गेली. पुढे काय झालं ते पाहाच. पण त्या आईने एक गोष्ट सोडली नाही, स्वामी समर्थांवरचा विश्वास. ती कधीच हा विश्वास डगमगू दिली नाही. ती स्वामींना रोज प्रार्थना करायची, रोज देवासमोर बसायची, डोळ्यात अश्रू पण मनात एकच प्रार्थना. ती स्वामींना म्हणायची, स्वामी माझ्या मुलाला वाचवा, तुम्हीच आहात, आता त्याला वाचवा. दिवस जात होते पण ती हार मानत नव्हती. एक एक रात्र ती चिंतेत घालवायची. एका रात्री तिला स्वप्नात स्वामी दिसले. स्वामी तिच्यासमोर उभे होते. ते म्हणाले, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. तू कशाला एवढी चिंता करतेस, मी आहे ना, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, असं स्वामी तिला म्हणाले. आणि तो विश्वास खरंच चमत्कारच घडला आणि तिचा विश्वास खरंच स्वामींनी दाखवून दिलं. दुसऱ्या दिवशी अचानक मुलाची तब्येत सुधारायला लागली. डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्यचकित झाले. त्यानंतर काहीच समजत नव्हतं. त्या दिवसानंतर त्या आईचा विश्वास अजून मजबूत झाला. स्वामींवरचा विश्वास कधीच तुम्ही डगमगू देऊ नका. विश्वास ठेवला तर ते अशक्य गोष्टही शक्य करतात. जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल ना, तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि अशाच स्वामींचा खरा अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पाहिलंत ना, स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी अशक्य ही गोष्ट शक्य करतील. डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले होते, पण स्वामींनी असा काही चमत्कार घडवला की तो मुलगा गंभीर आजारातूनही बरा झाला. श्री स्वामी समर्थ.